नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नाट्यश्री साहित्य कलामंच गडचिरोली या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा 2024 आणि 2025चं आयोजन केलेलं आहे. नाट्यश्रीतर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. मागच्या वर्षी त्यांनी 36 साहित्यिकांना गौरवलेलं आहे. राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कारासाठीचे माहिती जी आहे ती अशी आहे, म्हणजे कशा प्रकारच्या साहित्यकृती मागवल्यात. तर 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023 म्हणजे वर्ष 2022 आणि वर्ष 2023 या 2 वर्षाच्या कालावधीत जर आपलं पुस्तक प्रकाशित झालेलं असेल तर ते साहित्य 2024च्या पुरस्कारासाठी स्वीकारलं जाईल. आणि 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत जर प्रकाशित झालेलं असेल साहित्यकृती तर ती 2025च्या पुरस्कारासाठी स्वीकारली जाईल. तर म्हणजे एकूण आपल्याला 3 वर्षाच्या साहित्यकृती आपण पाठवू शकतो. वर्ष 2022, वर्ष 2023 आणि वर्ष 2024. पण ते 22 आणि 23 या 2 वर्षातल्या पुरस्कार म्हणजे जे प्रकाशित झालेले असतील पुस्तकं त्यासाठी वर्ष 2024चे पुरस्कार आहेत. आणि 2024 मध्ये जे प्रकाशित झाले त्यासाठी वर्ष साहित्य 2025च्या पुरस्कारासाठी त्याचा विचार केला जाईल. कोणत्या कोणत्या प्रकारच्या साहित्यकृती आहेत? कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक किंवा एकांकिका किंवा नाट्यविषयक ग्रंथ, आत्मकथन किंवा चरित्र ग्रंथ आणि संकीर्ण हे वाङ्मय प्रकार आहेत. या प्रकारातले आपले जर पुस्तकं असतील जे 2022 पासून 2022, 2023, 2024 यात प्रकाशित झालेले असतील परंतु आपण यापूर्वी पाठवलेले नसतील त्यांना तर आपण यासाठी पाठवू शकतो. तर पुरस्कार स्वरूप काय आहे तर रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं पुरस्कारांचं स्वरूप आहे. तर आपल्याला आपल्या साहित्यकृतीच्या म्हणजे पुस्तकाच्या 2 प्रती, अल्प परिचय, प्रस्ताव हे आपल्याला पाठवायचंय फक्त पोस्टाने. कुठे पाठवायचंय तर त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि सोबतच काही शंका किंवा प्रश्न असतील त्याचं निरसन करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे. केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर 30 जून 2025 या तारखेपर्यंत पाठवायचं आहे. हे आवाहन संस्थेचे संचालक संस्थापक चुडाराम बल्लारपुरे यांनी एका निवेदनाद्वारे केलेलं आहे. सन 2022-23 या 2 वर्षातल्या साहित्यकृतीतून प्रत्येक वाङ्मय प्रकारात 1 आणि सन 2024 मध्ये प्रकाशित पुस्तकातून प्रत्येक विभागातून 2 अशा पुस्तकांची निवड करण्यात येणार आहे. 2022-23 यामध्ये आपण जे साहित्यकृती पाठवू त्यात प्रत्येक वाङ्मय प्रकारात 1 असा पुरस्कार देतील. आणि वर्ष 2024 मध्ये जर प्रकाशित झालेलं साहित्य आपण पाठवलेलं आहे त्यातून प्रत्येक विभागातून 2 पुस्तकांची निवड करण्यात येणार आहे. मात्र यापूर्वी सादर करण्यात आलेली पुस्तकं पुन्हा पाठवायची नाहीत.
पुस्तकं आपले त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर ते आपल्याला व्हॉट्सॲप आणि वैयक्तिकरित्या पोच देणार आहेत आणि यथावकाश निकालही कळवणार आहेत. तर असं हे निवेदन आहे महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा 2024 आणि 2025 साठी. तर व्यवस्थित व्हिडिओ ऐकून घ्या. काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा जो नंबर दिलाय त्यांनाही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर बहुतेक तरी शंका किंवा काही किंतु परंतु असण्याचं तर काही कारण वाटत नाही आहे, कारण सगळ्या अटी आणि सगळ्या गोष्टी एकदम स्पष्ट त्यांनी दिलेल्या आहेत. तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारांसाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ. नमस्कार.